हा केदारनाथचा अखेरचा टप्पा आहे। याच्या पुढं आता केदारनाथ भेटणार। या अखेरच्या टप्प्यावर सुद्धा वातावरण स्वच्छ आहे। थोडासा मध्ये पाऊस येऊन गेला, पण आता आकाश स्वच्छ झालेलं आहे, त्यामुळं मस्त अगदी मजेत आनंदात चालावं असं वाटतं। तसं आम्ही बेसपासून पूर्णपणे चालत आलोय। साधारणपणे 21-22 किलोमीटर अंतर आहे चालण्याचं। त्यातलं 10 किलोमीटर एका डोंगरावर आहे, 10 किलोमीटर दुसऱ्या डोंगरावरती येते, पहाडावरती। पहिल्यातलं थोडीशी चढाई हलकी आहे, पण नंतर दुसऱ्या डोंगरावरची चढाई थोडीशी जास्त अवघड आहे, म्हणजे उंचवटे जास्त आहेत। इथे अशा प्रकारचं लँडस्लाईड सुद्धा होऊ शकतं। इथं समोर झालेला आहे लँडस्लाईड, त्याच्या वरती हा रस्ता आहे जायचा। सगळेजण केदारनाथवरती भरोसा ठेवून येतात, कारण शाश्वती कधी काय होईल याची नाही, पण तरीसुद्धा हजारो भक्तगण या देवाला नमस्कार करायला आणि काही मनोकामना असेल तर पूर्ण व्हावी यासाठी येतात। आम्हाला काही लोक आसामचे भेटले, काही बिहारचे भेटले, काही गुजरातचे भेटले, बऱ्याच ठिकाणाहून लोक येतात, पण जास्तीत जास्त भक्तगण हे महाराष्ट्रातले आहेत या ठिकाणी येणारे। आणि इथं हे जे बाजूला सगळे दुकानं टाकलेली आहेत अगदी कागदानं, पण त्याला सुद्धा बऱ्यापैकी भाडं देऊन बिहारी माणसं इथं धंदा करतात। स्थानिक पण आहेत, पण बाहेरची लोक टेंट भाड्यानं घेऊन व्यवसाय करतात। जय भोलेनाथ। हे अशा प्रकारे सगळे बऱ्यापैकी हे इथले गव्हर्नमेंटने नेमलेले कर्मचारी आहेत, ते इथली सेवा करतात, स्वच्छता करतात। नाहीतर या घोड्यांच्या घाणीमुळे जाणं येणं मुश्किल होणार आहे, पण हे कर्मचारी स्वच्छता ठेवतात आणि त्यामुळं बऱ्यापैकी हे स्वच्छ दिसतंय। तर अशा प्रकारचे हा इथला निसर्ग आहे। आणि हे समोर दिसतंय या पहाडावरती, याच डोंगरावरती, या चढून गेलं की या डोंगरावरती तिथं पुढं केदारनाथ भोलेनाथचं मंदिर आहे। ओके, जय भोलेनाथ। मी स्वतः तुम्हाला दिसतोय।